just because people came to commemorate Bhagat Singh's death anniversary. There is no democracy. There is no freedom. They are trying to suppress us. अमर रहे, अमर रहे. We cannot observe भगत सिंह अमर रहे. Father's Day. अमर रहे, अमर रहे. 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 Save and go forward. You must get the tourists also. See how Goa government is treating its residents. अमर रहे, अमर रहे. अमर रहे, अमर रहे. हे बेगीन येते स्टार्ट जातले यो सांग अमर रहे, अमर रहे. बोर्ड दिला आहे सांग मस्त पुढे बशी आता आज या देशाचे 3 मार्टर शहीद भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव ज्यांनी या देशात स्वतंत्र मेळपा लागून आपलो प्राण दिलो तांकां आज गोंयचे थोडे सिटीजन श्रद्धांजली दिवपाक आझाद मैदानाचेर आयिल्ले. पूण ह्या तानाशाही आणि एम्परराच्या सरकारान आज साधारण सिटीजन जे श्रद्धांजली दिवपाक आयिल्ले तांकां आज उबारून डिटेन केल्या. आज पळया तुम्ही आज डॉक्टर राम मनोहर लोहिया हाजो आज बर्थ एनिवर्सरी. ज्या मनशान गोंयचे लिबरेशना लागूनची क्रांतीची जी मेणवात पेटयली ताज्या बर्थ एनिवर्सरी दिसाक हो सरकार आज साधारण सिटीजनान अरेस्ट करता, डिटेन करता. आता जेन्ना डिटेल आमी विचारले पुलिसाक, जेन्ना पुलीस सांगता की आपल्याक फ्लाइंग स्क्वॉडान कंप्लेन दिल्या दॅट दे वर डुईंग अ प्रोटेस्ट. जेन्ना फ्लाइंग स्क्वॉडा कडेन जेन्ना उलयले तो सांगता ना मॉडल कोड ऑफ कंडक्ट. तुमच्या माध्यमांतल्यान हांव चीफ इलेक्ट्रोल ऑफिसर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या नदरेक हाडपाक सोदता की हे सिटीजन साधारण गोंयकार डजंट कम अंडर मॉडल कोड ऑफ कंडक्ट. दे आर नॉट एफिलिएटेड टू एनी पॉलिटिकल पार्टी. दे आर सिटीजन्स ऑफ गोवा. समज एक पॉलिटिकल पार्टी जर तर कार्यक्रम करता इट कम्स अंडर वायलेशन ऑफ मॉडल कोड ऑफ कंडक्ट. आता आम्ही आज डॉनापॉल सर्कलाचेर आत्ता तुमच्याच माध्यमांतल्यान आम्ही लाईव्ह पळयले की गोंयचो दलाल, गोंयचो ब्रोकर ताजो खंय आज जन्मदीस आणि ताज्या वाडदिवसाक थंय 300-400 लोक नारे मारता मरे बीजेपीचे इलेक्शनाचे प्रोपोगंडा. सो दॅट इज नॉट वायलेशन ऑफ कोड ऑफ कंडक्ट. त्या फ्लाइंग स्क्वॉडाक दिसना, फक्त साधारण गोंयकार जो आज श्रद्धांजली दिवपाक आयला तोच दिसता. सो म्हाका दिसता ही अटर तानाशाही चल्ल्या. काल आमी सांगिल्लें की ह्या सरकारान आमचे अकाउंट सुद्धा फ्रीज केले. वी डोंट हॅव द कॉन्फिडन्स इन दीस मोदी रेजीम एंड गव्हर्नमेंट दॅट एक फेअर इलेक्ट्रोल प्रोसेस जातलो काय ना आमकां हाजेर डावट आसा. कित्याक ज्या पद्दतीन आज यंत्रणा यूज करून साधारण लोकांक पळय आज त्रास करता, म्हाका दिसता येता त्या ह्या लोकसभेच्या इलेक्शनाक हीच गोंयची जनता ह्या बीजेपीच्या सरकाराक दाखोवन दिता. आज जे घटना घडल्या ती म्हाका आज बिलीव सुद्दां जायना. अजून पर्यंत आता फाटल्या थोड्या दिसांनी सुद्दां तुमी पळयले आमकां कळून आयला की केंद्र सरकार आणि जी केंद्र सरकार चलोवपी भारतीय जनता पार्टी आसा ती सामकी भियेल्ली आसा. तांकां अंत समोर दिसता ह्या इलेक्शनात. म्हणून ते उठ सूट सगळ्या पॉलिटिकल लिडर्स आणि पॉलिटिकल पार्टी फाटल्यान लागिल्ले. तुम्ही पळयले कशे काँग्रेस पार्टीचे अकाउंट्स फ्रीज केल्ले आसा. वेगळ्या वेगळ्या पार्टीचे लिडरांचेर ईडी रेड्स बी केली. पयर आमच्या मुखेलमंत्री दिल्ली CM अरविंद केजरीवालाक सुद्दां अरेस्ट केलो. आणि सांगपाक म्हळ्यार
आता आज जी घटना घडली म्हणजे दे वर नॉट पॉलिटिकल पार्टी एट ऑल, खंयच्याच पार्टीचो तांचो संबंध नाशिल्लो. मिनींग इज आज हो सरकार इतलो घुसपावला that now they are scared of the people. सरकार जनरल पब्लिकाक भिवपाक लागला. मोदी सरकार इज नाव स्केर्ड ऑफ द जनरल पब्लिक ऑफ इंडिया. सो जेन्ना लोकशाहीन जो शाही करता तो लोकांक भियेता, ताची शाही बंद जावपाची आसा हे निश्चित आसा. आनी जशें सांगलें, द ओनली रिजन इज दॅट now this party is seeing a horrible end to its fascism within 2 months.